हां, नमस्कार. भाग्यश्री प्रकाशनच्या प्रकाशिका भाग्यश्री पाटील कासोटे या आपल्याकडे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये एक प्रकाशन क्षेत्रामध्ये एक धुमाकूळ म्हटला तरी सुद्धा चालू शकेल, कारण अलीकडच्या काळामध्ये अतिशय सुंदर सुंदर पुस्तकं आणि ज्या पुस्तकांचं सर्वोच्च पातळीवर असं दखल घेतली गेलेली आहे, अनेक समीक्षकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. तर अशी बरीच पुस्तकं भाग्यश्री प्रकाशनतर्फे अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेली आहे. आणि आत्ता परत काही दिवसांनी पुन्हा एक पुस्तक प्रकाशित ते करत आहेत आणि ते आहे मी सरकारी डॉक्टर. तर हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे त्याचे जे लेखक आहेत डॉक्टर कुमार ननावरे सर, तर यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर कुमार सर हे ॲक्च्युली सरकारी डॉक्टर आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी ही बरीच पुस्तकं रिटायरमेंटनंतर लिहिलेली आहेत. कदाचित त्यांनासुद्धा माहीत नसेल की आपण पुढे जाऊन कधी लेखक होऊ. तर त्यांच्याबद्दलची एक उत्सुकता आणि एकूणच त्यांनी जवळजवळ 5-6 पुस्तकं रिटायरमेंट नंतरच्या काळात लिहिलेली आहे. 33 वर्ष सरांनी सरकारी सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर नॉनस्टॉप ते पुस्तकं लिहित आहेत. तर ह्या पुस्तकांच्या मागे त्यांची कोणती भूमिका होती किंवा ते लेखक म्हणून त्यांची प्रक्रिया काय होती आणि लेखक म्हणून त्यांना आज काय वाटतं आहे, कारण आज ते एस्टॅब्लिश अशा पद्धतीचे लेखक आहेत. तर त्यांची आपण आज मुलाखत घेतो आहे. सर, मला प्रथम सांगा की तुम्ही सरकारी डॉक्टर असूनसुद्धा रिटायरमेंटनंतर तुम्हाला लिहावं असं का वाटलं? कारण मी सरकारी आरोग्य सेवेमध्ये 33 वर्ष सेवा केलेली आहे. ह्याच्यामध्ये गरिबांचे हाल होतात. शक्यतो ग्रामीण भागात काम केलेलं आहे मी आणि सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत वगैरे. आणि जर डॉक्टर जागेवर नसेल किंवा डॉक्टरला काही येत नसेल तर ते साप चावलेले म्हणा, छातीत दुखलेले पेशंट म्हणा, हार्ट अटॅकचे म्हणा, पॉयझनचे म्हणा, ॲक्सिडेंटचे म्हणा, जर डॉक्टरने ताबडतोब उपचार केला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये, जर 1 तासाच्या आत जर त्यांनी उपचार केला तर पेशंट जगू शकतो. परंतु आज काय झालेलं, डॉक्टरांची कमतरता आहेच. जे आहेत ते कंत्राटी डॉक्टर आहेत आणि काय करतात, त्या भीतीमुळे लोक आम्हाला मारतील या भीतीमुळे डॉक्टर पुढे जाऊन सांगतात. म्हणजे प्राथमिक आरोग्याचा पेशंट, आरोग्य केंद्राचा पेशंट उपजिल्हा रुग्णालयाचं डॉक्टर नसल्यामुळे ते पेशंट पाठवतात जिल्हा रुग्णालयात, तिथनं ते पाठवतात मेडिकल कॉलेजला. उदाहरण सिंधुदुर्गला एक केस आहे, त्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. केस साप चावल्या त्या बाईला देवगडवरून ती बाई आली कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये. तिथं डॉक्टर कोण नव्हते, त्यांनी पाठवलं सिव्हिल हॉस्पिटलला ओरसला. आणि डॉक्टर कोण नाही म्हणून आमच्याकडे फिजिशियन कोण नाही आहे, तिला पाठवा सांगितलं, पणजीला पाठवा. ह्याच्यामध्ये 8 तास गेले बघा. सकाळी 10ला तिला साप चावलेला, ती 12ला सिव्हिल हॉस्पिटल ओरसला आली. तर ते डॉक्टर लिहित होते चिठ्ठी जावा पणजीला म्हणून. पणजी तिथून 100 किलोमीटर. 8 तास उपचार झाला आहे. मग सिस्टर होते, एक इंचार्ज सिस्टर असते, डॉक्टर नानावरे आहेत का बघा हेडक्वार्टरला, त्यांना बघू द्या, मग पाठवूया आपण पणजीला. मी रात्री 12 वाजता गेलो आणि धार रात्रभर तिला 50 इंजेक्शन दिली सापावरची, अँटीस्नेक विनम म्हणतात त्याला. ती दिली, पेशंट शुद्धीवर आला सकाळी, ते बेशुद्ध पडलेले. मग लोक म्हणली हे काय पेशंट काय गरज नाही जायची पणजीला, इथं उपचार होतात. पण हे उपचार तुम्हाला देवगडला पण होऊ शकतात. देवगडला हीच इंजेक्शन उपलब्ध आहेत. देवगडला तिथं ग्रामीण रुग्णालय आहे, पण तिथं इंजेक्शन दिलं असतं तर इथं 8 तास यायची गरजच नाही ना. आपण ती अशी कितीतरी पेशंट मेलेले आहेत, लक्षात घ्या. वाटेमध्ये रत्नागिरीचा पेशंट कोल्हापूरला पाठवतात CPRला, आंबा घाटातनं गाडी येते आणि त्या 8 तासामध्ये पेशंट वाटेत तरी मरतो किंवा सिव्हिलला ॲडमिट झाला तर सिव्हिलला मरतो. आणि रायगडचे पेशंट असतात ते सायनला पाठवतात तिथे, किंवा कळंबलीला मेडिकल कॉलेज तिथं पाठवतात, जाईपर्यंत पेशंट मरतो तिथे. तर गोल्डन हवर म्हणजे ह्याला म्हणतात गोल्डन हवर, म्हणजे सोनेरी तास. 1 तासाच्या आत तुम्ही जर ताबडतोब उपचार केला तर पेशंट जगतो. पण आजही संपूर्ण भारतामध्ये, अगदी कन्याकुमारी धरा, काश्मीर धरा, गुजरात ते मेघालय धरा, ही आरोग्य सिस्टीम अशीच आहे. जागेवरती उपचार कोणी करत नाही, कारण डॉक्टरांची कमतरता आहे, तज्ज्ञ कोणी नाही आहेत. आणि जे आहेत ते फक्त पुढे जावा करतात आणि पेशंट मारतात. मग तुम्हाला हे लिहावंसं का वाटलं? म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्ही हे लिहायला कारण हे सिस्टीमच्या विरोधात आहे, लक्षात घ्या. आज डॉक्टर कुठं नाही, कमतरता आहे. सगळं लिखाणात यावं आणि गरिबांची सेवा व्हावी, मोफत सेवा व्हावी. सरकारी आरोग्य सेवा मोफत आहे ना, तुम्हाला 10 रुपये केस पेपर घेतात, सगळे उपचार मोफत तुम्हाला होतात. आज कोलॅप्स झाली सिस्टीम ती. मग गरिबांना जायचं पुढे. आजच्या घटनेला सुद्धा एखाद्या शेतकऱ्याला साप चावला, तर परवाची घटना आहे, संगमेश्वरला एखादा साप चावला,
4 दिवसापूर्वी संगमेश्वरनी तो पेशंट पाठवला रत्नागिरी सिव्हिलला. तिथे फिजिशियन कोणी नाही, म्हणजे MD मेडिसिन लागतं माणूस त्याला. आणि त्यांनी पाठवलं कोल्हापूरला 2 दिवस येऊन CPRला बाई मेली ती. तर त्या संगमेश्वरला ग्रामीण रुग्णालयात तिथल्या डॉक्टरने जर 15 इंजेक्शन दिले असते सापावरची इंजेक्शन, ACVS म्हणतात त्याला, ते दिले असते तरी बाई जगली असते ना ती. कशाला मेली असते सांगा बरं. मग हे सर्व अनुभव तुम्ही मी या पुस्तकात मांडलेत ती. मी सरकारी डॉक्टर यात आलेले आहेत. ह्या पुस्तकाला मला असं वाटतं की बरेच अवॉर्ड्स मिळालेत. त्याला गोल्डन बुक अवॉर्ड मिळाला 1922चा 2022चा. त्या गोल्डन बुक अवॉर्ड हा विंग पब्लिशिंग हाऊस आणि इंडियन ऑथर असोसिएशन आणि TLC सुंदरम आहेत ते, ह्यांच्या टीमने ते संपूर्ण लेवल म्हणजे भारतातल्या नॅशनल इंटरनॅशनलच्या अप्लाय केला होता की गोल्डन बुक अवॉर्डला अर्ज केला. तर मी फेसबुकवरून अर्ज केला ह्या पुस्तकाला. पुस्तक पाठवलं आणि तिथं ते त्या टीमने ताबडतोब पुस्तकातली पानं चाळून ह्याला मंजुरी दिली. आणि त्या लिस्टमध्ये 5,000 विनर होते. त्यामध्ये सुधामूर्ती मॅडम आहेत, दलाई लामा त्यामध्ये आहे आणि चेतन भगत त्यामध्ये आहे. अशी मोठी मोठी प्रियांका चोप्राचं पुस्तक त्यामध्ये आत्मचरित्र आहे आणि इंदिरा नुईचं पुस्तक त्यामध्ये आहे. त्या विनरमध्ये माझं एकवे मराठी पुस्तक गेलं ते फक्त त्या आतली पानं बघून ते मथळा बघून. सरकारी डॉक्टरवरती पुस्तक आजपर्यंत कोणी लिहिलेलं नाही सरकारी सेवेवरती. ताबडतोब त्यांनी पुरस्कार दिला 1922चा. बरोबर. मला वाटतं की हे खूप रेअर पुस्तक आहे आणि खूप वास्तव अशा तुम्ही याच्यामध्ये कथा सगळ्या लिहिलेल्या आहे. आणि मेन म्हणजे पूर्णपणे अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. तुम्ही किती वेळ लागला हे तुम्हाला लिहायला? मी रिटायरमेंट झालं, कारण हे अँटी सिस्टीम आहे ना, अगेन्स्ट सिस्टीमची विरोधच आहे त्यामध्ये. तर मला सांगितलं घेऊ नको, तू तुझी पेन्शन बंद करतील गव्हर्नमेंट. म्हणून मी पेन्शन घेतली आधी, विहारात घेतली 1 वर्ष आधी. लक्षात घे, मी अलिबाग सिव्हिलला होतो, 1 वर्ष आधी कंटाळून विहारात घेतली. माझ्याकडे 3 चार्ज होते. रात्री 12 वाजता मला कोल्हापूरला आलो की फोन करायचे, साहेब लवकर या, इथे मोबाईल आहे. म्हणलं मी आता कोल्हापूरला आलो, तुम्ही काय मिटवायचं तर मिटवा. त्यामुळे कंटाळून मी विहारात घेतली आधी, पेन्शन पत्रात पाडून घेतली आणि मग द्यायला चालू केली. अच्छा. पण मग हे डेअरिंग तुमच्यात कसं आलं? ह्याच्यामध्ये अन्याय आहेत ना मॅडम, डॉक्टरला मारतो. मी 3दा मार खाताना वाचलो ह्याच्यामध्ये. तर दिले उदाहरण त्यामध्ये. मी काय मारतो? पोस्टमॉर्टम करू नये काय मी सांगा? पोस्टमॉर्टम का करता म्हणून मला मॉब मारायचा लांगर आला. ते आता वाचलो, त्यामध्ये फोटो पण आहेत. 5 नंबर 51ला फोटो आहे. रत्नागिरीला जैतापूर प्रकरणामध्ये एक पोलिसांच्या फायरिंगमध्ये एक माणूस मेला होता शेतकरी. पोस्टमॉर्टम करायचं नाही म्हणून ते का पोस्टमॉर्टम करता, घुसले आतमध्ये, मला मारत होतं मी त्याचं DYSPचं डोकं फोडलं लोकांनी तिथे. एका आमच्या वॉर्डबाईला एवढं मारले की त्याला मी ICUला ऍडमिट केईमला केलं. मी मार खाता खाता वाचलो. त्या फोटो त्यामध्ये आहे बघा, 5 नंबर 51ला काहीतरी आहे तो. आणि परत 1 वर्षांनी मला परत लोक मारायला आली, याला ठोकून काढा म्हणत होते. तेव्हाही वाचलो मी, 2दा वाचलो मार खाताना. आता आणि माझे मित्रांनी बऱ्याच मार खाल्लेला, सोबत काम केलेले मित्र आहेत त्यांनी. सिंधुदुर्गला मार खाल्लेला, रायगडला मार खाल्लेला. मी ठरवलं की जे डॉक्टर गव्हर्नमेंटचे पगारावर असतात ना, डॉक्टरने काय 3% दर वाढला, 3% DA वाढला, एवढंच काय ते फायदा. तर सरकारी डॉक्टर रात्रभर कामं करून सुद्धा लोक का मारतात हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि डॉक्टर जागेवर नसले कसं माणसं मारतात ते पण दाखवलेलं. म्हणून हे सांगितलं त्यामध्ये की कसं अवस्था वाईट आहे, कोलॅप्स झालेली आहे सिस्टीम. डॉक्टर नाही आहेत, चांगले डॉक्टर गव्हर्नमेंटला यायला पाहिजेत आणि लोकांचे प्राण वाचायला पाहिजेत. त्यासाठी पुस्तक लिहिलं आहे मी. मला वाटतं की एकूणच हे खूप मोठं डेअरिंग आहे हे सगळं लिखाण करणं. म्हणजे तुम्ही आणखी एक पुस्तक लिहिलंय, पोस्टमार्टम ऑफ पोस्टमार्टम. याचा विषय काय आहे? म्हणजे ॲक्च्युली पोस्टमार्टम म्हटलं की एक भीती वाटते मनामध्ये, काय लिहिलं असेल एक उत्सुकता पण निर्माण होते. आणि या विषयावर आजपर्यंत पुस्तक नाही आलेलं. मला थोडी याचं, मी माझ्या सर्व्हिसमध्ये 10,000 अंदाजे 10,000 पोस्टमार्टम केलेले आहेत. मी कुपर हॉस्पिटलला होतो, MBBS JJला केलं आणि मुंबईत सोडायच नव्हती मला, म्हणून आसपास प्लस मायनस आहे त्यामध्ये. तर कुपर हॉस्पिटल तिथं आहे अंधेरीला, तिथे मी जॉईन झालो. 4 महिन्याचा जॉब होता टेम्पररी. मला बॉम्बेच्या बाहेर जायचं नव्हतं. मग तिथं मी MPSC पास झालो. तिथं अर्ध्या मुंबईचे सबअर्बनची PM तिथे यायचे, रोज 20-25 PM तिथं असायचे अर्ध्या मुंबईचे. आणि 3 आम्ही डॉक्टर होतो, 8 तास ड्युटी असायची, प्रत्येकाला 5-6 डेली असायचे. 3 वर्ष मी तिथं काम केलं. 3 वर्षात अंदाजे 6,000 PM तिथे केले मी. आणि पुढे MPSC पास झाल्यानंतर पुढे थ्रूआउट द इयर 33 इयर्स सिव्हिललाच मी 25 वर्ष काम केलं. आणि जिल्ह्याचे कॉम्प्लिकेटेड पोस्टमॉर्टम सिव्हिलला यायचे. आणि मला अनुभव असल्यामुळे ननावर तूच PM कर म्हणून सांगायचे कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे अशामुळे ते 6,000 मुंबईचे प्लस या 33 वर्षातले 4-5 हजार धरा PM. त्या अनुभवावरती अगदी ग्राउंड फ्लोअरचा तो अनुभव आहे.
तळागाळातला अनुभव, पोलीस चुकीचा पंचनामा कसा करतात, डॉक्टर चुकीचे PM कसे करतात, कोर्टात प्रश्न वकील विचारून कशी केस निर्दोष सुटतात ते सगळं सांगितलं आहे त्यामध्ये. ओके. आणि वास्तव असं आहे की आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट नाहीत. एक तर हा विषय टाकावा आहे, MD फॉरेन्सिक कोणी घेत नाही. बऱ्याचदा सीट वाया जातात त्यामध्ये. आत्ता महाराष्ट्रामध्ये एक 15-20 फॉरेन्सिक एक्सपर्ट असतील, MD फॉरेन्सिक किंवा डिप्लोमा फॉरेन्सिक. ते फक्त गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजला आहेत. सिव्हिलला एखादा असला तर असला, आणि आता सिव्हिलला पण मिळणार नाही तुम्हाला. मग जिथं पोस्टमॉर्टम होतं, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथं आत्ताही MD फॉरेन्सिक बऱ्याच ठिकाणी नाही. म्हणजे पोस्टमॉर्टम करतात ते कुणी करायला पाहिजे, तर फॉरेन्सिकने करायला पाहिजे ना. तुम्हाला एक डिकंपोज बॉडी आहे, आता ही आत्महत्या केली, नॅचरली मिली, काही ना खून केला, कसं कळणार, ते एक्सपर्ट पाहिजे तिथे. पण नाही करत, दुसरा MBBS डॉक्टर PM करतो किंवा दुसरा तज्ज्ञ करतो PM, कारण फॉरेन्सिक एक्सपर्टच नाही ना कुठे. मग तो चुकीचं PM करतो, त्याला माहीत नाही कसं PM करायचं. चुकीचं काय, आता काय मेला म्हणून सांगतो काहीतरी, हार्ट अटॅकने मेला, खून असला तरी. मग ते कोर्टात केस चालत नाही ना. कोर्टात कसे केस चालत सांगा. हा तुम्ही पोलीस सांगतात गाळा पण मेला, आणि हा म्हणतो नॅचरल मेला. मग त्याच्यामुळे ही सगळं भारतामध्ये अशी अवस्था आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट भारतामध्ये कुठेच नाही आहेत, पेरिफेरीला. मग आजही खून करून सुद्धा आत्महत्या भासवली जाते, खून करून सुद्धा हार्ट अटॅक दाखवला जातो, आणि कोर्टामध्ये ती केस लूज होते. वकील हुशार असला की तो चिरफाड करतो आणि सांगतो की साहेब हे आमचा माणूस, ह्याचा खून झालेलाच नाही आहे, हा नॅचरली मेलेला आहे, आमचा खोटा आरोप ह्याच्यावर केलेला आहे, आणि केस निर्दोष सुटते. ते ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. हे मला असं वाटतं की हे पुस्तक या विषयावर अजूनपर्यंत कुठेच पुस्तक आलं ह्याच्यामध्ये थिअरीची पुस्तकं भरपूर आहेत. हा सेकंड अनुभवावर आधारित पुस्तक नाही, थेअरीचं आहे, पण प्रत्यक्ष एखाद्या डॉक्टरने स्वतःच्या अनुभवावर लिहिलेलं हे मला असं वाटतं की हे पहिलं पुस्तक असणार आहे. ह्याच्या तारखेपासून, वेळेपासून, प्रेत आल्यापासून, प्रेत कुणी ओळखले इथल्यापासून, ते बारीक बारीक पॉईंट घातले की कसे केस सुटू शकतात त्यामध्ये, आणि किती महत्वाचं आहे त्यामध्ये. नावापासून बॉडी कुणी आयडेंटिफाय केली ह्याच्यावर ते केसेस सुटलेले आहेत. यात तुम्ही सायंटिफिकली सगळंच दिलेलं आहे. सगळं दिले, होय. हे आणि ह्याच्यामध्ये 14 इन्स्ट्रक्शन मेडिकल ऑफिसर दिले आहेत. 14 इन्स्ट्रक्शन आहेत त्यातले 1, 2, 3, 4 घटना सांगून. ह्या केसमध्ये असंच करायचं म्हणून सांगितलेलं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाचाल आणि अडचणीत तुम्ही येणार नाही. असे 14 इन्स्ट्रक्शन डॉक्टरांनी दिलेत त्यामध्ये, नवीन मेडिकल ऑफिसरला. हे मला असं जाणवलं पुस्तक एकूणात बघताना की एकतर डॉक्टर लोकांची भाषा ही अतिशय जड असते, सायंटिफिक असते, पण त्याच्यात तरीसुद्धा हे लिहिताना असं कुठेही वाटत नाही की हे डॉक्टरने लिहिलेलं आहे. एक असा साहित्यिक बेस म्हणतो ना आपण, तो या पुस्तकांमध्ये वाचताना दिसतं. आणि सुरुवात केल्यानंतर अगदी शेवटपर्यंत वाचावंसं वाटतं, इतकं ते होल्ड करतं पुस्तक, किंवा उत्सुकता पण वाटते की पुढे काय, किंवा एक नवीन माहिती आपल्याला मिळते. हा एक जिज्ञासा जी असते आपल्या मनातली, तर ती पण त्याच्यातून भागते आणि नवीन खूप काही मिळतं. तर मला असं विचारायचं आहे की लिखाणाचा जो तुमचा बेस आहे तो कसा तयार झाला आहे? म्हणजे तुम्ही लहानपणापासून तुम्हाला लिहिण्याची आवड होती की आत्ता ह्या अलीकडच्या रिटायरमेंट नंतर तुम्ही ते वाढवलं? मी 7वीला असताना मुंबईला घाटकोपरला माझं आयुष्य गेलं. मुंबईला वडील पोलीस खात्यामध्ये होते. त्या काळामध्ये मोबाईल वगैरे TV काय नव्हते जवळजवळ. आम्ही सगळं वाचत होतो, क्रिकेट खेळायचो किंवा वाचायचो. मग चांदेबापासून आम्ही सुरुवात केली वाचायला. माझा मित्र होता नंदू दिवाण म्हणून आमच्या कॉलनीमध्ये पोलीस, त्याच्या घरी पुस्तकं असायची. मग तो चांदोबा सगळ्या कॉलनीत फिरायचा आमच्या. तेव्हा आम्ही झुंजारवा ना, बाबूराव आडनाकाळचे झुंजारवा कथा, धाडस कथा, मृत्युंजय, हे अण्णाभाऊ साठेचे ते तेव्हा चित्रपट निघायचे, फकीरा वगैरे, माकडीचा माळ, आम्ही सगळे वाचायचो. त्यामुळे कोण पुस्तक आणायचं आम्ही विकत घेत नव्हतं, मग कोणतरी एक आणायचं श्रीमंत आणि सगळे फिरायचं. मग तेव्हा मला स्वप्न वाटलं की मी पण लेखक व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं. पण ते स्वप्न माझं किती वर्षांनी झालं, 60व्या वर्षी मी सुरू केली लिहायला. त्याला लागली 50 वर्ष लेखक व्हायला. या काळामध्ये वेळ मिळालाच नाही, नोकरीमध्ये नाहीच ना, लिहायला वेळ कुठे आहे, नोकरीच करत होतो. तुमच्या मनात ती इच्छा होती? मनात ती इच्छा, लहानपणी स्वप्न बघितलं होतं की मी पण बाबूराव आर्नाळकर सारखी एखादी क्राईम स्टोरी लिहीन, म्हणून डॉक्टर डॅम आले 3. अच्छा, ओके. ते 60 वर्ष लागली त्याला ते स्वप्न पूर्ण व्हायला. बर. डॉक्टर डॅम, यस. हां, याची स्टोरी काय सर? आता डॉक्टर डॅमचा शॉर्ट फॉर्म आहे तो. डॉक्टर डॅम म्हणजे DAM, डॉक्टर मेडिकल डिटेक्टिव्ह. तर मी फेसबुकला टाकले की ह्याचं काय नाव द्यावं, मला फॉरेन्सिक सायन्सचा हिरो पाहिजे. ते मी डॅड करतो, डॉक्टर डिटेक्टिव्ह. ते एक वकीलच आहे आमच्या कोल्हापूरची. ती म्हणली सर तुम्ही डॅम करा. डॅड बरोबर वाटत नाही ना, डॉक्टर डॅड काय करायचं आहे ते, म्हणून डॅम आला तो. डॉक्टर मेडिकल डिटेक्टिव्ह, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट
तर कसा कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स समजा आज कबूल केला एखाद्या गुन्हा मी खून केला ते कोर्टात मान्य करत नाही, ते पोलिसांनी दबाव टाकला म्हणतात त्याच्यावरती कबूल केला. जर हुशार वकील असेल तर त्याला असा पुरावे लागतात, त्याला एक तर आय विटनेस पाहिजे, बघितलं की बाई मी बघितलं आणि खून केला. तसं नाही, मग तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स आहे, DNA आहे, त्यामध्ये केस एकमेका झाटापट झाली की केस एकमेकाच्या अंगावर जातात, रक्ताचे थारोळे फ्लूड एकमेकाच्या अंगावर जातात समजा, किंवा धरला असले कपड्याच्या हातामध्ये येतात, हे एक्सचेंज असतात त्याच्यामध्ये. मग या कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्समध्ये हा आरोपी आणि खुनी हे एका ठिकाणी होते हे कोर्टात सिद्ध केले तर त्याला शिक्षा होऊ शकते. ते ह्या कथा आहेत, त्यातल्या सत्य घटना आहेत, त्या खून कथा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि फॉरेन्सिक सायन्स वापरून करून कसा तो कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणतो, परिस्थितीजन्य पुरावा, शिक्षा केली जाते त्यामध्ये. मला वाटतं याच्यावर कोणीतरी वेब सिरीज पण करायचं मला एका प्रपोजल दिलंय ना. डॉक्टरने मागितलं होतं, डॉक्टर कामात आहेत ते, आणि ते चित्रपटात कामं करतात. कारण असं वास्तवावर आधारित लिटरेचर जे आहे वास्तव आहे, हिरो पोलीस नाही त्यामध्ये, बाकीच्या क्राईम स्टोरी मध्ये पोलीस हिरो असतो, इन्स्पेक्टर, ह्याच्यामध्ये डॉक्टर हिरो आहे. हे वेगळे पण आहे. म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट हिरो दाखवला आहे, पोलीस त्याला बोलवतात, तर डॅम झाला हे येतं, एक प्रॉब्लेम झाला आम्हाला, ते उलगडा करून दाखव, मग तो उलगडा करून दाखवतो आणि आरोपी पकडून देतो. मला असं खूप छान वाटलं की सरकारी डॉक्टर, नंतर पोस्टमार्टम, डॉक्टर डॅम, आणि गंमत म्हणजे आणखी एक मजेशीर पुस्तक आहे प्रेमाची मैत्री. हे टायटल प्रेमाची मैत्री असं आहे, पण तुम्ही लिहिलंय ते खूप गांभीर्याने लिहिलंय. हो, खाली ती मुलगी म्हणते बघा मला जगू द्या, पण वाटलीये. मी हे वाचलं नाहीये पुस्तक, पण याचं तुम्ही सांगायच्याबद्दल. तर ते मी ते स्त्री भ्रूण हत्या आहे ना, म्हणजे स्त्री लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 भारताने केला, म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव ह्या कार्यक्रमाअंतर्गत 1994 भारत सरकारने मुलगी वाचवा, म्हणजे आजही मुलगी नको म्हणतायत ना, मुलगाच पाहिजे. हे 1994 आधी पण सोनोग्राफी आल्यानंतर ते मुलगा किंवा मुलगी बघायचे, डॉक्टर आणि मुलगी असेल तर गर्भपात करायचे. मग मुलींची संख्या कमी व्हायला लागली, तेव्हापासूनच्या 1000 समजा मुलं असतील तर मुली 800 पर्यंत यायला लागल्या, म्हणजे जोडी अशी जवळच नव्हती. त्यामध्ये सामाजिक संबंधन बिघडला होता असं त्यामध्ये. म्हणून 1994 भारत सरकारने PCPND ऍक्ट काढला, म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा. सोनोग्राफीने करतात किंवा आज क्रोमोझोम बघून वगैरे मुलगी आहे का बघतात, मुलगी असेल तर गर्भपात करून टाकायचा. हा कायदा जरी 1994 केला 27 वर्षापूर्वी, तरी याच्यावरती कारवाई होत नव्हती. 2009 मी रत्नागिरीला होतो, तेव्हा ते एक सेक्रेटरी होते आरोग्य खात्याचे, त्यांनी एक कलमी कार्यक्रम ठेवला, PCPND वरती कारवाई जास्तीत जास्त करायची, तो राबवायचा. मग ते मंत्रालयामध्ये दर 15 दिवसांनी सगळ्या सिव्हिल जजची मिटिंग घ्यायची, तुमच्या जिल्ह्यामध्ये एक पण केस का नाही, सगळे डॉक्टर चांगले आहेत का, सोनोग्राफी सेंटर किती आहेत, कोण गर्भपात करत नाही का, मुली डिटेक्ट करत नाही का, ते खरंपट्टी करायचं सिव्हिल जज. मग तिथनं कारवाई गोपीनाथ मुंडे आहेत ना, धनंजय मुंडे पहिले टाकले त्यामध्ये, तर परेला तो मुलीचा असल्याची गर्भपात करायचा आणि फेकून द्यायचा, विहिरीत टाकायचा तो. मग तिथं सिव्हिल जज होता, त्या कुठं बीडला लेडीज सिव्हिल जज होता, त्यांनी त्याच्यावर केस टाकली ह्याच्या अंतर्गत. ते विहीर लहान मुलं अशी भरलेली असायची, कुत्रा पुढे टाकायचा तो, त्याला धमकी आल्या त्या स्त्रीला, सिव्हिल सर्जनला, नाव आठवत नाही मला. तिथनं ते महाराष्ट्रात प्रकारे खूप गाजलं, याच्यामध्ये फोटो पण टाकला त्या मुंडेचा. तिथनं मग ते केसेस वाढायला लागल्या. मग मला CS चाटे सोडते रत्नागिरीला, अरे कुमार तूच काम करू शकतो, दुसऱ्या कोणाला जमणार नाही, तू काम चालू कर तिथे. मग त्या रत्नागिरीला सिंधुदुर्गला मी बऱ्याच केसेस डॉक्टरवरती केल्या. तुम्ही सगळं बघायचं रेकॉर्ड वगैरे हा डिटेक्शन करतो, कायद्याचं उल्लंघन केले की मशीन सील करायची आणि कोर्टात केस टाकायची. म्हणजे मी तपासणं अधिकारी पण मीच, वकील पण मीच, कोर्टात आम्हालाच मांडायला लागायचं तिथे. मग ते कोर्ट जस्ट बघतो ते कायदा उल्लंघन केलं, त्या कायदा सांगितलंय काय काय ऍक्ट आहेत ते. 2 डॉक्टरला शिक्षा झालेली आहेत माझ्यामुळे, आणि त्यात हायकोर्टात केसेस आहेत. आणि सिंधुदुर्गला असताना गर्भपात कायदा, दुसरा याचे गर्भपात कायदा आहे. गर्भपात कायदा हा 1971 पास झाला. त्या गर्भपाताने जर नियमानुसार गर्भपात केला, तुम्हाला 5 महिन्याच्या पुढे गर्भपात करायला अलाउड नाही कायद्याने, 5 महिन्याच्या आत पाहिजे. जर गर्भपात व्यवस्थित ठिकाणी नाही केला तर त्या मुलीचा स्त्रीचा मृत्यू होतो. आज माता मृत्यूचं जे प्रमाण आहे भारतामध्ये, पूर्वी जास्त होतं, आज 50 समजा माता मृत्यू 1 लाख बाळंतपणाला मरतात, त्याच्यामध्ये 10% मृत्यू ह्या गर्भपातामुळे होतात. हे वास्तवाच्या कायदा पण सांगितलेला आहे, कायद्याचं उल्लंघन कसं करतात ते सांगितलेलं आहे. त्या गर्भपात केल्यामुळे चुकीच्या ठिकाणी जो डॉक्टर खेडेगावात पैसे घेत नाहीत, 2000 करतात, अनट्रेन डॉक्टर आहेत, ऑपरेशन थिएटर व्यवस्थित नाहीये. आता शहरामध्ये काय 1 लाख घेऊन करतील तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला, प्रायव्हेटला. खेड्यात कुणी पण करतात ऑपरेशन. एखाद्या मुलीचा गर्भपात केला
तो इनकम्प्लीट गर्भपात होतो, तिथं इन्फेक्शन होतं आणि महिना ब्लिडिंग अंगावरून गेलेला आहे, पुढे ओटी पोटात इन्फेक्शन होऊन त्या मुली मेलेल्या आहेत. लक्षात घ्या, ते या पुस्तकात सांगितलेलं आहे. एकूणच मला असं जाणवतंय की तुमचे जे काही पुस्तकं आहेत होय. त्याच्या मागचं जे मोटिवेशन आहे ते एक सोशल आहे, होय. सोशल अवेअरनेस. म्हणजे प्रत्येक पुस्तकामागे मला हाच तुमचा मोटिव्ह दिसतोय की सोशल अवेअरनेस आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त ही पुस्तकं जावी म्हणून. मला वाटते की तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे प्रकाशक पण नव्हता, प्रकाशित नाही म्हणजे मला वेळ पण नव्हता ना. आणि तुम्ही स्वतःच प्रकाशित केली. हो, मग 2-3 बघितलं प्रकाश वगैरे, कोल्हापूर पुण्याला गेलो वगैरे. नवीन लेखक म्हणून फार कोण देतच नाही ना. याच्यात चित्रपटात पण तसंच आहे, नवीन हिरोला कोण विचारतं सांगा. तर तसंच आहे, सिस्टीम तशी आहे. आपण नाव नंतर मग ही पुस्तकं जशी लोकांपर्यंत जायला लागली, त्याची चर्चा व्हायला लागली आणि मग तुम्हाला एक लेखक म्हणून मग मला प्रकाशक शोधायचा होता, चांगला शोधायला लागले. चांगला प्रकाशक जो वितरक पण आहे आणि प्रकाशक आहे. नुसतं अमेझॉनला पुस्तक टाकून उपयोग नाही, कोण घेत नाही अमेझॉनला. मग त्या भाग्यश्री मॅडम भेटल्या आणि जेव्हा त्या ऍक्टिव्हिटी त्यांची आणि त्या वितरक आहेत. आज कोल्हापूरच्या सगळ्या पुस्तकाच्या दुकानात माझे पुस्तक आहेत, त्यांनी हे केलेलं. बुकगंगाला आहे, ऑनलाईन आहे, अमेझॉनला आहे, फ्लिपकार्टला आहे. हे त्यांनी केलं म्हणून मग असा प्रकाशक. आणि ती पुन्हा स्त्री आहे, प्रत्येक कोल्हापूरची आहे आणि तरुण आहे. आपलं बेबी म्हणून ते प्रत्येक पुस्तक असं म्हणजे मला आवडलं की ह्या मॅडम पुस्तक प्रकाशित करून सगळीकडे पब्लिसिटी करतील, मला पूर्ण खात्री होती म्हणून त्यांना प्रकाशक नेमलं. भाग्यश्री मॅम, तुम्ही तुमचं काय म्हणजे सरांची तुमची ओळख कशी झाली आणि तुम्ही का हे पुस्तकं पब्लिश करण्याचं ठरवलं? सरांची आणि आमची ओळख म्हणायला गेलं तर आमचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, पुस्तक प्रेमी समूह म्हणून. त्याच्या माध्यमातून आमची ओळख झाली. दिवटे सर आहेत जे त्या ग्रुपचे अध्यक्ष मेन, ते घेऊन आले होते असंच की असं अशी पुस्तकं करायची. मला पण सुरुवातीला पुस्तक बघितल्यानंतर वाटलं की हे असं करायचं का, कारण अशा प्रकारची मी पुस्तकं प्रकाशित केली नव्हती. पण तेव्हा ज्यांचं मी सरकारी डॉक्टर असेल किंवा इतर 2 पुस्तकं जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वास्तव आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांनी जी 33 वर्ष नोकरी केली, सरकारी नोकरी, त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर इतके म्हणजे करप्शन्स होते, ऑफर होत्या, तरी पण त्यांनी झुगारून जे शेवटपर्यंत काम केलेलं आहे. आणि त्यांचा सिस्टीमच्या विरोधात असलेला रोष असेल, तो रोष असणं स्वाभाविकच होतं. म्हणजे कारण ते ज्या पद्धतीनं काम करत होते आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही चाललेलं होतं ते त्याच्यामध्ये होतं. आणि मला असं वाटलं की समाजामध्ये कुठंतरी एक्सपोज झालं पाहिजे, कारण निगेटिव्हिटी एक समाजामध्ये असते की हा बाबा गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी दवाखाना म्हणजे काय सर्व्हिस भेटत नाही हे, पण ती का भेटत नाही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण लोकांना कळली पाहिजे. आणि जर डॉक्टर असतील तर लोकांना किती फायदा होतो. आणि या पुस्तकामुळं दोन्ही पण फायदे आहेत. एक तर लोकांनाही अवेअरनेस होतो, जागृती होते की बाबा हे आपण सवलती इथे मिळू शकतात. आणि जर यदाकदाचित हे पुस्तक डॉक्टरांच्या किंवा गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये कुठेतरी लागलं कोणाच्या तरी हाताला, तर तळागाळातले जे काही प्रश्न आहेत, पेशंटचे आहेत, डॉक्टरांचे आहेत, ते त्यांच्या लक्षात येईल आणि त्या माध्यमातून काहीतरी ते एखादं पाऊल उचलतील अशी मला आशा वाटली. म्हणून म्हटलं आपण करायला काही हरकत नाही. ग्रेट. तर मी हे पुस्तक करायला घेतलं. खूप असे छान छान पुस्तकं प्रकाशित तुम्ही करता आहात आणि त्यातले अजून भर पडते प्रकाशन पुस्तकांमध्ये. हे पण एक वेगळं पुस्तक आहे, रोगी माणसांच्या रोगट कथा. काय आहे हे? म्हणजे माझे मित्र म्हणजे आजूबाजूची रोगी माणसं किंवा काय एक्झॅक्टली? ते माझे मित्र होते. मी सगळे डॉक्टरची पुस्तक आहे, ते सगळं डॉक्टरांची गुडी लिहिले. त्यामध्ये डॉक्टर चांगले किती असतात, जागरण करतात. तर मित्र म्हणलं अरे तुला माहित नाही का डॉक्टर करप्शन पण करतात, म्हणजे वैदिक आहे क्लासरूम वगैरे करप्शन करतात वगैरे, तुला माहित नाही का? माहित आहे म्हणलं. म्हणले की पुस्तक त्याच्यावर धाडस असेल तर, म्हणून धाडस केलं. रोगी माणसं म्हणजे आरोग्य खात्यातली रोगी डॉक्टर जे करप्शन करतात ते. अच्छा, रोगी डॉक्टरांवर तुम्ही लिहिलंय रोगट कथा, रोगी माणसांच्या रोगट कथा. आणि एवढं त्यात असं वाल्याचा उलटा प्रवास त्यामध्ये. रामायणामध्ये वाल्या कोळीचा वाल्मिकी होतो ना, सभ्य होतो तो. ह्याच्यामध्ये उलटा प्रवास आहे डॉक्टरांचा. डॉक्टर झाले की ते म्हणतात मला सेवा करायची, हे करायचं. मग ते वैदिक क्लासरूम होते, मग ते पैसे यायला लागतात, मग उलटा सुरुवात होते, मग तो वाल्या कोळीकडे जातो. आणि ह्याच्यामध्ये कर्माचं फळ सांगितलेलं आहे. ज्या डॉक्टरांनी पैसे खाल्लेले आहेत त्यांचं चांगलं झालेलं नाही अशी काही उदाहरणं त्यामध्ये आहेत. नाव टाकता येत नाही ना, नाव टाकता येत नाही, पण ह्याचा रिझल्ट काय तुम्हाला मिळाला तर ते उद्ध्वस्त झालेले आहेत ते डॉक्टर. त्यांनी भरपूर करप्शन केलेलं आहे, पैसे खाल्लेले आहेत, त्यांना पेन्शन नाही का, अकाली मेलेले आहेत हार्ट अटॅकने वगैरे. हे त्यात सांगितलं की कृष्णाने जे सांगितलंय चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळतं, ते त्यात सांगितलेलं आहे. अशा 6 कथा आहेत त्यामध्ये.
प्रत्यक्ष मी काम करत असताना आलेल्या त्या करप्शनाच्या कथा आहेत. म्हणजे मी नाही केलेल्या, काही डॉक्टर आहेत आमचे डॉक्टर काय काय माणसं ते जिथं माणसं तेवढी प्रवृत्ती असतात आपण काय म्हणू शकत नाही त्यांना, पण त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि जेव्हा ते ह्यात अडकलेले आहेत तेव्हा कळले की काय झालं आता माझं असं आहे. एकूण मला असं एकूणच तुमच्या लिखाणातून असं जाणवतंय की तुम्ही प्रोफेशनल जे असतात ना, डॉक्टर म्हणतो आपण की एक पैसा कमवायचा आहे किंवा आपल्याला खूप लोकप्रियता हवी आहे, एक तसं तुमच्यात काहीच दिसत नाही आहे. तुम्ही अगदी साधे आणि अगदी म्हणजे येताना पण तुम्ही मला भाग्यश्रीनी सांगितलं की सर यांनी तुम्हाला सांगितलं की सूट वगैरे घालून या, म्हणजे इतके तुम्ही साधे आहात. म्हणजे की या सगळ्या हे सगळे संस्कार किंवा लोकांची सेवा, म्हणजे लोकांची सेवा ही गोष्टच आज डॉक्टर विसरून चाललेले आहेत. त्यांना फक्त पहिल्यांदा दिसतो तो पैसा, की पेशंट आला आणि आपल्याला पैसा कमवायचा आहे. हा साधेपणा तुमच्याकडे कुठून आला? तर 2 घटना आहेत त्यामध्ये. हां एक माझे वडील, हां त्या पहिल्या मी सगळ्या डॉक्टरच्या पुस्तकामध्ये अर्पण वडिलांनी केले ते. हं, वर लिहिले, अरे कुम्या मेलेल्या माणसाचे गरिबाचे पैसे खाऊ नकोस, हे पाप कायम तुझ्या मानगुडीवर बसेल. वडिलांचं वाक्य आहे. आम्ही 83ला त्या वडील मला सांगायचे जेव्हा पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटला मिळतो ना, तुमचे तिथे वडील कोण होते? पोलीस होते माझे मुंबईला. पोलीस होते, हां, ओके. घाटकोपरला राहत होतो आम्ही. हां आणि त्या कुपर हॉस्पिटलला मला पोस्ट काय मिळाली तर तिथे डॉक्टर होत आहे आणि पैसे खाल्लेले पोस्टमॉर्टमला 10,000 मागितले ते मी नाही PM करत म्हणून त्याला ट्रॅप केला तेव्हा. आणि तो तुरुंगात होता त्यावेळेला. मग ती पोस्ट वॅकंट होती आणि म्हणून मी ती पोस्ट मला मिळाली. वडील म्हणायचे तिथं पैसे खायचे नाहीत, लक्षात ठेवून हे पाप तुला कायम लागेल. हे वडिलांचे शब्द होते. काही घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये नंतर. त्यामध्ये मग ते मी ठरवले की पैसे नाही खायचे. त्यात पुस्तकात लिहिले मी त्यामध्ये हे डोळ्यात पाणी आणणार प्रसंग त्यामध्ये आहे. मी PM असताना तिथे एक माणूस होता, त्याचा 7 वर्षाचा मुलगा मेला होता. मला जायचं होतं पिक्चरला, सारंच पिक्चर लागलेला अंधेरीला तेव्हा. दुसरा डॉक्टर होता तिथे, हे थांब जरा तुला पैशाची सोय करतो म्हणलं तुझी. मग तो वडील आला, रडत आला. वडील एकुलते मुलगा मेला त्याचा. हो, मग त्या सिनियर डॉक्टरने सांगितलं की याला 50 रुपये 100 रुपये दे, हे PM करतात तिथं. मला पैसे घ्यायचे नव्हते, मी ज्युनियर होतो ना, नुकतंच जॉब लागलेला. ते 50 रुपये दिले त्यांनी मला, रडत रडत दिले पैसे. ते खूप लागलं, पण मग ते PM केलं. त्यानंतर मी गेलो पिक्चरला. त्या पिक्चर सारांश पिक्चर ते ह्याचा आहे, कोण अनुपम खेरचा आहे. तर भ्रष्टाचारावरच आहे ते. सारखे मला तो माणूस रडलेला दिसायचा डोळ्यासमोर. अरे 50 रुपये आपण कसे घेतले याचे. वडील मला पाप शिवाय देतात, ते तू पाप करशील, करू नकोस ते. मग ते सारखं ते डोळ्यासमोर यायचं. आता हे पाप धुवायचं कसं. मग रिक्षाने आलो आणि जे रिक्षाचे 5 रुपये तेव्हा 2 रुपये 3 रुपये यायचे. सगळे पैसे परत मी घेतले नाही, ते पाप त्या रिक्षात टाकलं. तो म्हणतो हे अरे तुम्हाला पैसा लिहिलो जा म्हणलं, हात करून निघून गेलो. सगळ्यात पाप ते त्या रिक्षात टाकलं. आणि तेव्हा शपथ घेतली मी आयुष्यात कधी पैसे घेणार नाही लोकांचे. आणि हे रॉबिन शर्माचं पुस्तक मी वाचलीच सगळी. रॉबिन शर्मा आहे ना, जे वाचलीच पुस्तकं. मग त्याला मला कळलं की हे पैसा म्हणजे काही नाही आहे. तुम्हाला खूप चांगलं काम करावं लागतं आणि संधी येते तुम्हाला काम चांगलं करायची. ती एकदा गेली की ती गेलं समजा तुमचं. काही नाही, पैसे घेत बसला की उपयोग नाही त्याला, पैसे पुरत नाहीत तुमच्या आयुष्यामध्ये. असं ते रॉबिन शर्माचं पण इफेक्ट आहे त्याच्यामध्ये. तुमचं वय किती सर आता? आता माझा 65-66 सुरू होईल आणखी थोड्या दिवसांनी. आणि किती हे सगळी पुस्तकं लिहायला तुम्हाला 8-10 वर्ष? हा, 1917ला पेन्शन सुरू झाली माझी, मे 17ला. मग तेव्हा लिहायला चालू केली मी ते. म्हणजे वर्षातून एक पुस्तक? वर्षाला एक होत गेले की 2 इंग्लिश ट्रान्सलेट झाली त्यातली. बरं. मी सरकारी डॉक्टर आहे ते, IM गव्हर्नमेंट डॉक्टर. आणि ऑटोबायोग्राफी ऑफ मेडिकल प्रोफेशन त्याचं सब टायटल त्यामध्ये आहे. तुम्ही लिखाणाची शिस्त जी म्हणता, कारण इतकी पुस्तकं लिहायचं म्हणजे एक शिस्त पण असली पाहिजे. तर तुम्ही असं ठराविक असा वेळ लिखाणासाठी काढता? माझ्या घरी टेरेस आहे वर तिथे. तर कोविड काळामध्ये लॉकडाऊनला काय करायचं, जाता येत नव्हतं कुठं ना. मग त्याच्यावर बसायचं, लिहित बसायचं. पोस्टमॉर्टम पुस्तक तिथं लिहिलं, दुसरं पुस्तक लिहिलं. हे सगळे पुस्तक आठवून लिहिलं. मी आधी मांडले नव्हते कुठं. आठवण नोटिंग वगैरे आधी काही करून ठेवलं नाही ठेवली. पुस्तक मी लेखक होणारच नव्हतं तरी काय, स्वप्न जरी असलं लहानपणाचं मी असं काय लिहिन. मला 2दा मारायला लोक आलती ना, तेव्हा राग होता मनात की हे पुस्तक बाहेर लिहायचंच आपण, का मारायला येतात म्हणून. तुमचं मोटिवेशन म्हणजे राग होता. बरोबर, राग होता ना. तुम्ही अपमान कसा करता, मी काय केलं सांगा तुमचं. पोस्टमॉर्टम करत नाही का, काम आहे का ते, गव्हर्नमेंटचं काम आहे PM करायचं. दुसऱ्यांदा परत माणसं मारायला आली. मी कोल्हापूरला मग वाचलो. असतो रत्नागिरी तर ठोकून घेत होतो बिनकामाचं, काय देणं नाही घेणं काय नाही. तुम्ही खात्री करा ना, का मारतो डॉक्टरला बोलत. म्हणजे विनाकारण मार खात होतो ना, मग राग येत नाही. पण माझ्या मित्रांनी मार खाल्लाय, सोबतच्या मित्रांनी. हा राग होता मनात, तो धुसमस होता सगळा. राग मार खाल्ला म्हणजे ते घरी येऊन कसं? ती वाचायची पुस्तक त्यामध्ये. सिंधुदुर्गला डॉक्टरच्या घरात मारलं. तो जेवायला बसला होता बाजूला, लहान मुलं आलं तर कुडाळचा. तो आता जेवायला नको 1 वाजता सांगा, मोबाईल ठेवला असेल.
सिस्टरने फोन केला, सिस्टर जा डॉक्टरच्या रूममध्ये बसलेत तिथे, ढवळे म्हणून डॉक्टर होते ते. हां. ते जेव्हा बसले माहीत नाही, वडील होते तिथे एकटे, आणि ह्याला मारायला सुरुवात केली. हो, वडील म्हटले माझा 80 वर्षाचे वडील होते, मला का मारता रे, त्याला फटका मारला राव पोर, आणि ती बिचारे पडली भिंतीवरती. मग सगळा गोळा झाला, अरे ते डॉक्टरला मारतात बघा. मग ते मिटलं प्रकरण, पोलीस केस झाली. मग त्या डॉक्टर सांगितलं तुझी बदली करून देतो, लातूरची होते ते, आणि मिसेस तिकडे येते. मग ह्याच्यावरती लिहून दिलं माझी बदली करा ताबडतोब लातूरला. मग मी केस मागवतो, FIR केस मागे झाली ती. तो डॉक्टर याला मी येत नाही म्हणलं, सिंदूरला जावा आता. अशा बऱ्याच घटना आहेत त्यामध्ये ना. मलाही मार का 2दा 3दा मारायला लोक आली, का मारायला बरं तुम्ही? नाही, मला हेच असं वाटलं की खूप लोकांकडे ना आशय असतो लिहिण्यासाठी, किंवा एक बंडखोरी लिहिण्याची एक इच्छा पण असते, पण ते समाजापुढे येत नाही, केवळ भीतीमुळे येत नाही. खूप लोक घाबरून लिहित नाहीत, किंवा एकूणात भूमिका मांडणं, किंवा काहीतरी लोकांना जे माहिती नाही आहे ते सांगणं, ही गोष्ट ना खूप रेअर आहे. आणि हे डेअरिंग जे आहे तुमच्याकडे तुमच्या वडिलांकडून आलेलं आहे, किंवा प्रामाणिकपणा जो म्हणतो आपण तो तुमच्याकडे आहे. आणि त्यामुळे हे इतके सुंदर पुस्तकं जे अतिशय म्हणजे समाजासाठी धडा आहे एक प्रकारे, आणि प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे, आणि त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं अशी ही सगळी पुस्तकं आहे. शेक्सपियर नावाचं पण एक वेगळं पद्धतीचं पुस्तक आहे. फिअर म्हणजे सेक्स म्हणजे भीती, फिअर केले मराठीमध्ये ते. बरोबर. हां. भीती वाटते पाहिजे सेक्सची. हां, काय आहे त्याच्यामध्ये मी गुप्तरोग तज्ज्ञ होतो ना बऱ्याच. मी त्याच्यावर DVD म्हणजे स्किन आणि गुप्तरोग तज्ज्ञ. तर माझ्याकडे नॅशनल गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रम माझ्या 1972ला गव्हर्नमेंटने काढला होता. त्याचा मी जिल्ह्याचा इन्चार्ज होतो. CPRला असताना, सिंधुदुर्गला असताना. तर गुप्तरोगाचा प्रमाण त्या काळात भरपूर होतं, सिपिलिस वगैरे, परमा वगैरे. पण नंतर 1983ला HIV आला भारतामध्ये. 86ला म्हणजे अमेरिकेत 83ला आला, भारतामध्ये 86ला आला. आणि HIV पॅन्डेमिक होतं जगभर, जसं कोविड होता आपला पॅन्डेमिक, तसं HIV एड्स हा पॅन्डेमिक होता. भारतातली माणसं खूप तरुण मुलं मरत होती. आजही भारतामध्ये 10 लाख HIV पॉझिटिव्ह पेशंट आहेत. आणि इतक्या वर्षामध्ये आता मग त्याच्यावर मी कार्यक्रम इन्चार्ज होतो. त्यामध्ये आम्ही वेश्याव्यवसायात जायचो, त्यांना ट्रेनिंग घ्यायचो, गुप्तरोगासाठी कंडोम प्रमोशन करायचो, त्यांना माहिती द्यायचो वगैरे वेश्याव्यवसायात जाऊन वगैरे. आणि एड्सचे आम्ही लेक्चर घेतलेला, एड्सची ट्रीटमेंट दिलेली आहे त्या काळामध्ये. मग त्या अनुभवावरती मला पुस्तक लिहायचंच होतं. बाकी सेक्सची पुस्तकं लिहितात ते वेगळे लिहितात, ते सगळं ते वासायन हे ते, मला ते नव्हतं घ्यायचं. मला ॲक्च्युअल सायंटिफिक शास्त्रीय माहिती सेक्स विषयीची, स्त्री पुरुष, सेक्स, प्रेम आणि HIV हे सगळ्याची शास्त्रोक्त माहिती त्यामध्ये आहे. हार्मोनल चेंजेस, त्यामध्ये ते पुस्तक मी लिहिलं ते. आणि Amazon वरती पुस्तक उपलब्ध आहे ते. याच्यात जाणवते की खूप रिसर्च बेस आहे, सायंटिफिक शास्त्रीय माहिती सेक्स विषयीची आहे. स्त्री पुरुष संबंध, गुप्तरोग, वेश्या व्यवसाय, समलिंगिकता त्यामध्ये आहे. आणि मुख्य म्हणजे आता ही गुप्तरोग कमी झालेला वाढत चालले, लक्षात घ्या. आता कंडोम प्रमोशन कुठं नाहीये. पूर्वी शाळेवर असायचे निरोध वापरा आणि एड्स टाळा. आता कुठे दिसतं का सांगा तुम्हाला, कुठे बसवरती असायचं त्या काळात. आता कोणी लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे प्रमाण भरपूर वाढत चाललेलं आहे. माझ्याकडे 3 पेशंट आहेत, 20 वर्षाचे आहेत, 3 HIV पॉझिटिव्ह आहेत. रिपोर्टाच्या पुस्तकात मी दिले त्यामध्ये. इतकी व्हरायटी आहे सर तुमच्या विषयांमध्ये. अजून आता तुम्ही पुढे अजून कुठली कुठली पुस्तकं तुमच्या आता डॉक्टर डॅमचा 3रा भाग आहे, ते मॅडम प्रकाशित करतात 9 तारखेला. डॉक्टर डॅम खोटा खुनी हे कादंबरी आहे. काल्पनिक जरी असली तरी त्यातले खून खरे आहेत. अशा प्रकारे खून कुणीही जगामध्ये करू शकतात, दृश्यम सारखे. पण जोपर्यंत डॉक्टर डॅम आहे तोपर्यंत तसं चालणार नाही, तो पकडतोच तुम्हाला. आणि 4था आता सुरू केली येणार आहे मी यानंतर, प्रकाशन झाल्यानंतर, डॉक्टर डॅम व कवटीचे रहस्य. 2 कवट्या सापडल्या तिथे युनिव्हर्सिटीला जागेमध्ये. ते कवटी असते पुरुषाची आणि सांगाड असतो बाईचा. तिथनं सुरुवात. मग ते कसं ओळखायचे त्यात सांगितले ना. पुरुषाची कवटी कशी ओळखायची, बाईचे सांगाडा कसा ओळखायचा, ह्याचा अर्थ दुसरा आणखीन कुठेतरी सांगाड आहे तो. मग त्यात कथा रंगवायची. पोस्टमार्टम आणि हे एकूण सगळे मेडिकल मधले अनुभव असल्यामुळे ते करेक्ट अनुभव आहे म्हणून यात कल्पनेचा वापर किती केलाय आणि वास्तव किती आहे असं कल्पना तुम्हाला लेखकाला स्पेस घ्यायला लागते. आता रोगट माणसाची कथा आहे ना, ते डॉक्टर जे माझे सहकारी आहेत त्यातले ते ट्रॅप झालेले आहेत, केसेस चालू आहे अँटी करप्शनच्या वगैरे, काही शिक्षा झालेल्या आहेत, काही मेलेल्या आहेत. ते मी त्यांचे नाव कसे घेऊ शकतो, नाही घेता येत ना. गावाचं नाव पण नाही घेता येणार नाहीये. तर मला अलिबागला ट्रॅप पडला होता SCBचा, खोटा ट्रॅप होता तो. ती माझीच माणसं होती तिथे, त्यांची नावं घेता येत नाही ना. असं म्हणजे 100% अनुभवावर आधारित, वास्तवावर आधारित या सगळ्या. आणि लेखक म्हणून स्पेस घेतलाय, फक्त तुम्हाला ते टाळता येतं. कुठलाही धर्म, जात, पक्ष, संघटना, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत कशाचाही भेदभाव व्हायचा नाहीये.
सगळं माणसाची कथा आहे ती. ग्रेट सर, तुमची अशीच खूप पुस्तकं प्रकाशित होऊ दे, खूप लिहा. आता खोटा कोणी कादंबरी मॅडम प्रकाशित करतात 9 तारखेला. त्यामध्ये एक सिंघा नावाचा 80 वर्षाचा म्हातारा मरतो, खून करतात त्याचा संपत्तीसाठी. तर नोकराचा 10 दिवसाने नोकराचा इस्त्री करताना मरतो. पोलीस म्हणतात हा ना इस्त्री शॉक करताना मेला. मग डॉक्टर डॅम पोस्टमॉर्टम करतो CPRला आणि कोर्टात सिद्ध करतो की ह्याला इलेक्ट्रिक शॉकनी दिला गेला, ह्याला वायर बांधली पायाला आणि सिद्ध करतो. कसा काय सांगतो जज, तर हे काय बघा, हे पुस्तक बघा, हे बघा पोस्टमॉर्टम, ह्याला इलेक्ट्रिक शॉक दिलेले वायर आणि याचा खून केलेला आहे. असं त्यात म्हणजे ती कसा जरी कल्पना असली तरी मी पूर्वी मुंबईला असं इस्त्री करताना मेलेला खून केलेला PM केलं होतं, ते डोक्यात आठवलं मला. मग त्यात ते घेतलेलं आहे. पंचगंगा पुलावरती एक तर दुसरा नोकर मरतो, तो पाण्यात बुडी मारतो. पोलीस म्हणतात तिने आत्महत्या करून, मग PM करतो अहो नाही त्याला मारलाय ना, हात टाकलाय पाण्यात, बघा कसं काय ते. मग ते पोस्टमॉर्टम खुलासा केला कोर्टामध्ये. हे आत्महत्या नाही, तर याचा खून करून ह्याला वरून फेकलाय पंचगंगामध्ये. असं ते कथा आहेत सगळ्यात. फार वेगळ्या प्रकारचे सगळे विषय आहेत की जे खूप आले पाहिजे होते, खूप आधी आले पाहिजे होते, पण आता तुमच्यासारख्या लेखकांकडून प्रेरणा घेऊन आणखी जे पुढील लेखक आहेत ते लिहू शकतील आणि त्यांच्यामध्ये पण एक ते बंडखोरी, ते डेअरिंग किंवा आपण असे विषय आपल्या अनुभवातले विषय लिहिले पाहिजे. हे डेअरिंग काय मी त्यांना वाटू सत्य शकतं. सांगितलं लोकांना. हो, माणसं मरतात. तुम्ही सांगा संगमेश्वरला जिथं इंजेक्शन तुमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 10-50 इंजेक्शन ग्रामीण रुग्णालयाला आहेतच सापावरची, पण डॉक्टर नाही तिथे 10 इंजेक्शन काय देत नाही सांगा तुम्ही. रिॲक्शन येते म्हणून काय झालं, तर पेशंट जगला असता ना, इथं काय केलं असतं कोल्हापुरात सांगा. आज चालू आहे ते. म्हणजे त्या काळात ते 9 थोडी आज तसं होतंय तिथे. म्हणजे सिस्टम लोकांपर्यंत जायला पाहिजे ना. मग ते काय तिथं इंजेक्शन असून देत नाही तुम्ही, हे कुणी बघायला पाहिजे, तर ते अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे ना. मग रत्नागिरीला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीला तिथं फिजिशियन नाही, तिथे MD मेडिसिनचा माणूस नाही, म्हणून तो पेशंट त्यांनी कोल्हापूरला पाठवला. आता जिल्हा रुग्णालय तिथं MD मेडिसिन का नाही येत हे कुणी चौकशी करायला सांगा. तर प्रशासनाने करायचं, अधिकारी आहेत त्यामध्ये, राजकीय सत्ताधारी आहेत, तिथले लोकल आमदार आहेत, त्यांनी चौकशी करा ना. का आमच्याकडे डॉक्टर येत नाही बाबा, MD मेडिसिन का येत नाही, आणा त्याला तुम्ही ना. काय 10 लाख पगार द्या, का हरकत द्यायला पाहिजे, 5 लाख पगार द्या, आणा त्याला तिथे. पण तिथली माणसं इथे येतात काय, कसं वाटतं सांगा बरं. आणि मराठा माणूस निघून येते. आजच्या जगात आज चालू आहे तसं ते. सत्य सांगणारा डॉक्टर. आणि जगात चालू आहे, हे भारतात चालू आहे, कानाकोपऱ्यात चालू आहे. तेच हेच वैशिष्ट्य आहे की हे कुणी सांगत नाहीये, तर तुम्ही सांगायलाच सांगता. पाहिजे. काय करायचं, खोटं काय सांगितलं सांगा. हो. भाग्यश्री, तुम्हाला म्हणजे आपण समारोप करतो आहोत, तर सरांबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? आता आपण मुलाखतीमध्ये बघितलं सरांचा जो सच्चेपणा आहे तो बोलण्यात जो दिसतो तोच लिखाणात पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की हे पुस्तक जे आहे ते मेडिकल प्रोफेशनमध्ये सगळ्यांना उपयोगी पडेल. म्हणजे जे आता यंग डॉक्टर्स आहेत, पास आउट होऊन बाहेर पडतात, तर ते पोस्टमॉर्टम असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या चुका टाळाव्या, कसं करावं ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पुन्हा त्यांनी ते रोगी माणसांच्या रोगट कथा म्हणजे एक अवेअर केलं जातं की असं केलं तर बटाटा करू नका, तुमचा अंदाज चांगला होणार नाही. म्हणजे सूचकता पण ते देतात की बाबा तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि सरांच्याकडे खूप काही आहे लिहिण्यासारखं, त्यांचे अनुभव खूप आहेत आणि सरांचं लिखाणाचं स्पीड बघता मला वाटतं ते खूप पुस्तकं यापुढेही लिहित जातील आणि भाग्यश्री प्रकाशन ते प्रकाशित करत राहतील. अगदी. आता मलाही ही सर्व पुस्तकं आहे आपल्याकडे अवेलेबल. आहेत अवेलेबल. चालेल. आपल्यासोबत होते डॉक्टर कुमार ननावरे सर. धन्यवाद सर. आणि आपली खूप सारी पुस्तकं इथून पुढे प्रकाशित होत राहतील आणि भाग्यश्री प्रकाशन ते प्रकाशित करतील. थँक्यू. थँक्यू सर.